नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 10 मिनिटात चटपटीत असा बटाटा पालकचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा 1 कप म्हणजे अर्धा कप मी मैदा घेतलेला आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे चाळून घेतलेलं आहे। आता तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा मैदा सुद्धा घेऊ शकता। आता ह्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे तेल आपल्याला सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सुद्धा सगळ्या पिठाला लागल्या जाईल। अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तेल मीठ चोळून घेतलेलं आहे। आता इथे मी पाणी घेतलेलं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपण जसं चपातीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे। तर नाश्ता बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे। तर इथे बघा अगदी थोडीशी पालक घेतलेली आहे। पालकच्या ऐवजी तुम्ही मेथी घेऊ शकता, कांद्याची पातसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा रगडून घेतलेले धणे घेतलेले आहे। 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कट केलेली, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट करायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला, त्यानंतर भाजलेली जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथे बडीशेपची पावडर घेतलेली आहे, जाडसर कुटलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपल्याला पेड्यासारखे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने बॉल्स बनवायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे बॉल्स सगळे बनवून घेतलेले आहे। तर इथे पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला अगदी थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जसं पुरीला लाटी करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे। बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथे बघा पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे बटाट्याचं आपण मिश्रण केलं ते यावरती 1 पेढा ठेवून आपल्याला हे सगळं यामध्ये भरून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे बंद करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। खूपही जोर लावून लाटायचं नाही, नाहीतर फुटू शकतं। बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता आपण सगळं अशा पद्धतीने भरून लाटून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या भरून घेतलेल्या आहे। तर बघा आपण ज्या पुऱ्या बनवलेल्या त्या पुऱ्या आपल्याला तळायच्या नाही किंवा शॅलो फ्रायसुद्धा करायच्या नाही। पॅनमध्ये फक्त 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला ह्या ठेवून घ्यायचे आहे आणि खमंग खरपूस अशा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। आता जेवढ्या पॅनमध्ये बसतील तेवढ्या ठेवून घ्यायच्या आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहे। तर बघा आपण आता पलटवून घेऊ। खालची बाजू छान अशी खमंग भाजून झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहे। चवीला अप्रतिम लागतात। आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, मुलं घरी आहे आणि मुलांना भाजी चपाती नको असतं, काहीतरी वेगळं असतं, तर त्यासाठी चटपटीत असा पालक बटाट्याचा नाश्ता जर तुम्ही बनवला तर अगदी मुले तुम्हाला रोज बनवायला सांगतील। एवढा पौष्टिक आणि टेस्टी असा हा नाश्ता आहे। तर बघा खालची बाजूसुद्धा आपण खमंग अशीच भाजून घेऊ। तर इथे खालची सुद्धा खमंग अशी भाजून झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता।
अतिशय सुंदर अशी भाजलेली आहे। आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने आपण भाजून घेऊ। तर इथे आपला पालक बटाट्याचा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे। अतिशय खमंग असा झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण भाजलं तर अतिशय चविष्ट लागतो। आणि तुम्ही इथे यामध्ये बघू शकता बटाटा छान भरलेला आहे आणि पालक अतिशय सुंदर असा लागतो। तर ह्या सुंदर झटपट चटपटीत अशा चवीचा नाश्ता तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा रोजही बनवला तरी पण आवडीचा आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा तुम्ही पालक बटाट्याचा नाश्ता मुलांसाठीच काय सर्वांसाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।